कर रे. चला चला पा रे बा. आपण अलंकार चालू केले होते, त्यातले 9 अलंकार झालेले आहे. नंतरचा अलंकार आपला अर्थांतरन्यास. काल समजले तुम्हाला सगळे दृष्टांत वगैरे 10 ना. अर्थांतरन्यास लिहा. अर्थांतरन्यास. न्यास न ह्या न ले अर्थ सॉरी स आहे स स आहे का लिहा. अर्थांतरन्यास लिहिलं. चला पा आता बा अर्थांतरन्यास अलंकार सोपा आहे. जे आतापर्यंत जे अलंकार शिकलो आपण हे सगळं कठीण होते. हे तुम्हाला थोडं काहीतरी वेगळं होतं. ते संत तुकाराम महाराज झाले किंवा असे वाक्य समजत नाही आपल्याला. पण आता असे अलंकार आहेत जे आता वाचल्या समजते पुस्तकातले. अर्थांतरन्यास म्हणजे काय होते, जर समजा मी एखादं वाक्य बोललो और तुम्ही म्हटलं हा बरोबर आहे. आपण जर म्हटलं मेहनत समजा आयुष्यात काहीतरी तरक्की करायसाठी काहीतरी भरपूर मेहनत घ्या लागते असं म्हटलं तर चुकीचं आहे काय? बरोबर आहे बा. मग असे वाक्य फक्त कवितेच्या स्वरूपात जर मी बोललो, कठीण समय येता कोण कामास येते, कोणी येते काय बस म्हणजे बरोबर आहे नाही. म्हणजे वाक्य जर अर्थ असेल त्या वाक्याला काहीतरी अर्थ आहे, त्याच्यात तथ्य आहे, तर तो अलंकार असते अर्थांतरन्यास. आलं लक्षात. म्हणजे कठीण समय येता कोणी कामा येत नाही टायमावर, मग तो झाला अर्थांतरन्यास अलंकार. आलं लक्षात. चला लिहा बरं एक व्याख्या छोटी पहिले लिहा. एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण. एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण. अर्थांतरन्यास अलंकार होतो. अर्थांतरन्यास अलंकार होतो. बर 2 वाक्य लिहू. अर्थांतरन्यास समजले सोपा आहे हा अलंकार. बरं काय म्हटलंय त्यानं, व्याख्या जर विचार करसान तुम्ही तर आपल्याला ते कठीण वाटते. पण मी काय सांगू राहिलो मराठीत, जर आपण एखादं वाक्य वाचलं आणि त्या वाक्यात काहीतरी तथ्य आहे, अर्थ आहे, हाय बा काही आपण म्हणून त्याच्या बोलण्याला काय अर्थ आहे, काय अर्थ आहे बा त्याच्यात, काही तथ्य आहे का त्याच्या बोलण्यात असं म्हणतो ना आपण. बस अशा वाक्यात तथ्य असते, अर्थ असते, म्हणजेच तो अलंकार अर्थांतरन्यास असते. लिहा वाक्य पहिलं. कठीण समय येता कोण कामास येतो. कठीण समय येता हे वाक्य अर्थांतरन्यासचं आहे. कठीण समय येता कोण कामास येतो. बरोबर आहे. बरं अजून एक वाक्य आहे. बरं हे वाक्य वाचल्यानंतर आपण काय म्हणून बरोबर आहे हा शब्द निघते दोन. बरोबर आहे बा. हे जे बोलला हे बरोबर आहे. अजून एक वाक्य पहा. अतिउच्चपदी थोरही बिघडतो. हा बोला आहे खरा. अतिउच्चपदी म्हणजे जास्त वरच्या पदावर गेला की माणूस बिघडला. आलं लक्षात. मग बरोबर नाही काय. एखादा नगरसेवक किंवा कोणी समजा करू राहिला प्रयत्न, आला निवडून, चांगलं पद भेटल्यानंतर तो बैकून जाते. मग हे आहे अलंकार अर्थांतरन्यास. लिहा वाक्य. अतिउच्चपदी थोरही बिघडतो. हा बोला आहे खरा. अतिउच्चपदी. अजून एका हातानं पोरी वाजते का ताडी. लिहा वाक्य तिसरं.
एका हाताने पोरी वाजते का ताडी? वाजते. पोळी. जातीच्या सुंदरांना काहीही शोभते. चौथं वाक्य लिहा. जातीच्या सुंदरांना. जातीच्या सुंदरांना म्हणजे काय? सुंदरांना. आता जातीचे सुंदर म्हणजे कोणती जात नाही आहे. जातीचे सुंदर म्हणजे चांगले व्यक्ती जे असते, पाहायला चांगले, किंवा जातीचे सुंदर म्हणजे मुळातच पाहायला तेजदार, तेजस्वी आहे, तर त्यांना काही शोभते. आलं लक्षात? जातीच्या सुंदरांना काही शोभते म्हणजे अगोदरच मुळातूनच एखादा व्यक्ती पाहायला चांगला असन, तेजस्वी असन, तर त्याला काही शोभते. आलं लक्षात? पाहिलं ना आपण, एखाद्या व्यक्तीने जर 200 रुपयाची साडी घातली तरी चांगली दिसते. नवनीत राणा आहे. नवनीत भाभी पाहिजे, लाईव्ह चालू आहे तिकडे, पुरा महाराष्ट्र पाहून राहिला आपल्याला. रवी भाऊ म्हणून तू भाभीबद्दल बोललास कसा, असं होऊ शकते. आता नवनीत राणा आहे, समजा 200-300 रुपये साडी घातली तरी चांगलाच दिसन ना. मग तेच आहे, जातीच्या सुंदरांना काही शोभते म्हणजे हा अलंकार आहे अर्थांतरण्यास अलंकार. आला लक्षात? चला संपलं. हा अलंकार सोपा होता, चेंज करू. नंतरचा अलंकार आपला सांगा, काही प्रॉब्लेम आहे का याच्यात? कुजबुज नका करत जो, डायरेक्ट सांगत जा बरं. विरोधाभास. नंतरचा अलंकार आपला विरोधाभास. विरोधाभास अलंकार म्हणजे काय? विरोधाभास, विरोधाभास, भास आहे तो एक, विरोधात झालेला भास म्हणजे काय? जसं वाक्याची एक वाक्यानुसारच येतं, तुम्हाला समजण्याची व्याख्या जर सांगितली तर अशी डोक्याच्या वर नाही तुमच्या. ते मी जर म्हटलं जरी मी आंधळी तरी तुला पाहते, समजा एक वाक्य आहे. मी आंधळी आहे बा पण तरी तुला पाहून राहिली, म्हणजे का बा? ह्या भास आहे ना. पण दोन गोष्टीचा विरोध असते याच्यात. कसा आहे तुम्ही सांगा, एक व्यक्ती आंधळा आहे, तो पाहू शकन काय? त्याच्या अपोजिट बोलला. आंधळा आहे तरी पाहतो म्हणते, झाला विरोधाभास आहे तो. किती सोपा आहे हे, व्याख्या लिहा तिथं. वरकरणी विरोध. वरकरणी, वरकरणी म्हणजे वरून वरून लिहा. वरकरणी विरोध, वरकरणी विरोध, पण वास्तविक तसा विरोध नसतो. वरकरणी विरोध परंतु पण वास्तविक तसा विरोध नसतो, तेव्हा विरोधाभास अलंकार होते. आलं का लक्षात? बरं, वाक्य कसं मी आपल्या शॉर्टकटमध्ये बघा काय म्हणते. याच्यात दोन गोष्टी अपोजिट दाखवल्या जाईल. कशा? आंधळी आहे पण एखादा व्यक्ती पैन. आलं लक्षात? एखादा व्यक्ती लंगडा आहे पण तो 100 मीटर धावन, म्हणजे अशा गोष्टी. जो लंगडा आहे तो धावू शकते काय? बस अशा गोष्टी याच्यात दाखवल्या जाते, तेव्हा होते विरोधाभास अलंकार. कार्तिक आलं लक्षात? तू धावतो ना 100. वाक्य लिहा पहिलं. जरी मी आंधळी, जरी मी आंधळी तरी तुला पाहते. एक प्रकारचा भासी म्हणू शकता तुम्ही. जरी मी आंधळी तरी तुला पाहते. बरं, दुसरं वाक्य. मरणात खरोखर, मरणात, मरणात खरोखर जग जगते. मरणात खरोखर जग जगते. जग जगते म्हणजे आता तुम्ही सांगा, मेल्यानंतर का जगन का माणूस? मेल्यानंतर जगते का? मग दोन गोष्टीचा विरोध केलाय, मरणे आणि जगणे. मेल्यानंतर जगत नाहीच, पण हा भास आहे. ऍक्च्युअली त्याचा अर्थ वेगळा आहे बरं. मरणात खरोखर जग जगतेचा अर्थ वेगळा आहे, पण मी ते सांगतो शॉर्टकटमध्ये. एका इकडे मरण आहे, एका इकडे जगणे दाखवलेलं आहे. दोन गोष्टी अपोजिट जर दाखवल्या तर हा अलंकार होते विरोधाभास अलंकार. आलं लक्षात? तिसरं वाक्य लिहा. मऊ मेनाहुनी, मऊ मेनाहुनी, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास.
संत तुकाराम महाराजांचं वाक्य आहे, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे. आता बा इथं नाही काय, मेनाहुनी, मेनाहून कठीण वज्रास, कठीण वज्रास भेदू ऐसे. पाय का मेनाहुनी, तुम्हाला एक अलंकार आठवते, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. हा अलंकार, हा जो हे जे वाक्य तुम्ही आता लिहिलं, हे व्यतिरेक अलंकार म्हणू शकता. कारण व्यतिरेक अलंकार एक गोष्ट दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते. जर ऑप्शनमध्ये जर समजा ह्या वाक्यात व्यतिरेक आला तर मारू शकता, पण येणार नाही, दोन्ही येणार नाही, ऑब्जेक्शन होईल ना त्याच्यावर. तर तुम्हाला मग एक तर विरोधाभासीन ऑप्शन लिहिले, नाही तर व्यतिरेकीन. त्याचं लक्षात ठेवजा, हा व्यतिरेक पण आहे, व्यतिरेक शिकलोय आपण, आणि हा सध्या विरोधाभास पण आहे. तर आता विरोधाभास कोण, मेनाहून, मेन कसं असते एकदम नरम, वज्र कसं असते एकदम कठीण. दोन गोष्टीचा विरोध केलेला आहे, पाहून घ्या, अपोजिट आहे. मऊ मेनाहुनी आहे म्हणते आणि कठीण वज्रासारखं आहे म्हणते. म्हणजे त्याचा अर्थ जर सांगतो म्हटलं तर डीपमध्ये आहे. आम्ही बा असे सज्जन लोक आहे, असे संत लोक आहे की आम्ही कोणासाठी काही जीव पण देतो. मऊ मेनाहुनी असं सांगितलेलं आहे, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास. पण कठीण वज्रास भेदू असे म्हणजे जर समजा टाईम पडला तर आम्ही अन्यायाच्या विरोधात किंवा अधर्माच्या विरोधात ठामपणे उभे राहतो, असं वज्रासारखे, असं त्याचे अर्थ. पण आपल्याला अर्थाचं काही नाही करावं लागत, आपल्याला ओळखायचं आहे अलंकार कोणता आहे. एका इकडे मेन नरम असते, एका इकडे वज्र कठीण असते. दोन गोष्टीचा विरोध केला, विरोधाभास अलंकार. सोपं आहे ना. एका इकडे जगणे, एका इकडे मरणे, एका इकडे भोकणा, एका इकडे पोंडला. म्हणजे आता पहिलं वाक्य, आंधळी तरी पाहते म्हणे, अलंकार कोणता आहे, विरोधाभास. चला नंतर शिकू आपण अतिशयोक्ती अलंकार. हा सोपा होता. अतिशयोक्ती हे वाक्य ऐकूनच तुम्हाला अलंकार समजला असेल, है ना. अतिशयोक्ती, अतिशयोक्ती म्हणजे काय, एखादी कल्पना आहे त्याच्यापेक्षाही फुगून सांगणे. आता हे समुद्रेसारखं आहे म्हणे, आता समुद्रेसारखं आमच्या इकडे सापडला, ह्या एवढा होता म्हणे एवढा. आता कधी कधी होते हे पोट्याले, कधी कधी एवढा जाडा समजा दिसलाय, समजा एवढा जाडा साप, एवढे जाडे साप पाहिले असं काही जणांना, पाहिले एवढे जाडे दाखवलं मी तेवढे. एवढा जर जाडा साप दिसत नाही शक्यतो, एवढा जाडा साप एखाद्याकडे दिसून जाते, बाकी ते एवढ्याला दिसते. पण एवढा जर दिसला नाही का त्याले, तर ह्या एवढा जाडा होता म्हणजे ह्या एवढा जाडा होता म्हणते. अबे एवढा जाडा अजगर असते, आहे की नाही. साप एवढे जाडे आहेच नाही. कोबऱ्याची साईज जास्तीत जास्त एवढी, बस संपला विषय. मग बाकी ते घोणस गिनस, मग ते प्रकार चेंज होऊन जाते. सांगडे हा, मग अजगरच सांगितलं ना म्या, अजगर असते म्हटलं एवढा जाडा, अजगर असते, साप नसते ना. साप तो कोबरा आहे एक, तो पण महाराष्ट्रात आढळत नाही, तो आहे मग एक, पण तो जास्त नाही, जास्त असं एवढा जाडा समतो, लंबा असते, 7-8 फुटाचा कोबरा, किंग कोबरा म्हणते त्याला, तो किंग कोबरा होय. आपल्याकडे साधे कोबरे. बाकी अजगर आहे. ऐका, अतिशयोक्ती म्हणजे काय, एखादी गोष्ट आहे त्यापेक्षाही फुगून सांगणे, आहे एखादी कल्पना आहे त्यापेक्षाही फुगून, म्हणजे छोटीशी गोष्ट मोठी करून सांगणं. कशी सांगतो, पहिले व्याख्या लिहा, छोटीशी व्याख्या लिहून घ्या, डायरेक्ट वाक्य घेऊ. एखादी कल्पना आहे त्यापेक्षाही, एखादी कल्पना आहे त्यापेक्षाही फुगवून सांगणे, फुगवून सांगणे. आहे त्यापेक्षाही फुगून म्हणजे कसं माहिती काय, सरळ सरळ आपल्या भाषेत, अतिशयोक्ती म्हणजे हे होऊच नाही शकत. आता लय फेकून राहिला तू, समोरच्यानं म्हटलं पाहिजे लय फेकून राहिला. आता वाक्य बा कसं आहे, ती रडली,
फुगून. ती रडली फुगून नाही, ती रडली समुद्र समुद्र. ती रडली समुद्राच्या समुद्र. तुम्ही सांगा एवढं रडते कर बा कोणी. हा बसते वाक्य. मुंगी उडाली आकाशी तिने गिळली सूर्याशी. वाक्य आहे त्याच्यात, पुस्तकात दिलंच असते. आता मुंगी आकाशात उडू शकते, हवेनं जाऊ शकते है ना, पण सूर्याला गिळू शकते काय? जास्त फुगून सांगितलं. लिहा वाक्य हे लिहिलं काय? ती रडली समुद्राच्या समुद्र. दुसरं, मुंगी उडाली आकाशी. दुसरं ते झालं नाही का कम्प्लीट? बरं 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 लिहा. ती रडली समुद्राच्या समुद्र. हे वाक्य आहे अतिशयोक्ती अलंकाराचं. हा दुसरं, मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. हे पण अतिशयोक्ती झाली. आता एक अपवाद वाक्य पहा. अपवाद म्हणजे हाय ते अतिशयोक्तीच, पण तुम्हाला असं वाटतं हा जणू गमे वाटे भाषे जणू की जणू काय? आठवते रे तुम्हाला? जणू गमे वाटे भाषे जणू की जणू काय असं जर आलं तर अलंकार कोणता असते? उत्प्रेक्षा. बरं, उत्प्रेक्षा अलंकार जो आहे त्याच्यात जणू शब्द येते ना. आता याच्यात एक जणू शब्द वापरलेला आहे मी, पण तो अलंकार अतिशयोक्ती होईल हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. कोणता? तुझे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात. आता असं वाटतं हा उत्प्रेक्षा आहे, पण हा उत्प्रेक्षा नाही आहे. कोणता आहे हा? अतिशय. काऊन? हवेवर नाचन का तिचे पाय? मग 2 फूट वर तर उडू नाही शकत ते, आणि हवेवर कसे नाचन? लिहा वाक्य. तुझे पाय असे भासतात, तुझे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात. बर, आता बघा हे जे वाक्य तुम्हाला दिली मी आतापर्यंत, हे वाक्य असे होते की कोणत्या तरी चालीत होते, पण काहीतरी गद्य म्हणजे एक असते रचना पाठ्य पुस्तकातली. हे पद्य झाली, पद्य आपण जे शिकलो कवितेतली. तर आता पहा, मी जर समजा एखादं वाक्य बोललो, ते वाक्य वाचा लागेल तुम्हाला. काय म्हणून राहिला वाक्य? असं आहे की एकदा एका हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली. सुईचं नाक समजते ना, सुई आहे समजा, तिथं ते असते आपण छिद्र धागा टाकतो, ते नाक होय. एकदा एका हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली आणि जवळच असलेल्या दुधाच्या पेल्यात पडून त्याचा जीव गेला. जास्त झाले, जास्त झालं, लिहतच नाही म्हणा मी. तर हे वाक्य अतिशयोक्ती झाली काय? मग लिहून घ्या वाक्य. एकदा एका हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली. सुईच्या नाकातून उडी मारली आणि जवळच असलेल्या दुधाच्या प्याल्यात पडून त्याचा जीव गेला. आला का लक्षात? नंतरचा अलंकार शिकू. नेक्स्ट स्वभावोक्ती. नंतरचा किती नंबर चालू आहे? 13 नंबर. स्वभावोक्ती अलंकार. बरं ऐका, स्वभावोक्ती म्हणजे आपला स्वभाव असा अर्थ आला नाही त्यात. स्वभाव, एखाद्याचा स्वभाव असते बडबड करायचा असते ना, कुरकुर करू राहील बा, वटवट करू राहिला, बडबड करत राहते बा, हा असंच आहे, नस करते, अशा टाईपचा स्वभाव असते. मग हा स्वभावोक्ती अलंकार म्हणजे एखाद्याचं हुबेहूब वर्णन करून सांगणं की तो असाच करत राहते नेहमी. आलं लक्षात? किंवा एखाद्याची रचना सांगणे की तो तसा उभा होता, असा उभा होता, त्याचं वर्णन हुबेहूब. स्वभावोक्ती अलंकारमध्ये एखाद्याचं वर्णन हुबेहूब केलं जाते की तो असा होता, तसा होता, कमरेवर हात होता,
आलं का लक्षात? तेव्हा म्हणायचं स्वभावोक्ती अलंकार. व्याख्या लिहा पहिले. एखाद्या प्रसंगाचे हुबेहूब हुबेहूब वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करणे. वैष्णवी हुबहूब करेल क्या? वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केले जाते तेव्हा स्वभावोक्ती अलंकार होतो. बर, आता बाई एक वाक्य आहे, वाक्य ऐकून घ्या फक्त, नंतर लिहिजा. मातीत पसरले ते अतिरम्य पंख. काय म्हणतो मी? मातीत पसरले ते अतिरम्य पंख, केले वरी उदर, पांडुरंग निष्कलंक. पांडुर निष्कलंक. आता पहा, हे वाक्याचा अर्थ काही समजला नसेल तुम्हाला. त्याचं म्हणणं असं आहे की पक्षी मातीमध्ये पाठीवर आंघोळ करते, पाठीवर हे करते, तो स्वतःला घर्षण पाहिलं कोणा भरपूर वेळा करते. दाखवलं त्यानं, पोट वर्त केलं, केले उदरी आणि पांडुरंग निष्कलंक. म्हणजे तो सांगत आहे, आपल्या हुबेहूब पक्ष्याचं उदाहरण केलेलं त्याच्यात की बा पक्ष्यानं आपली पाठ जमिनीत टेकवली आहे आणि केले उदर, म्हणजे उदर म्हणजे पोट, केले उदर पांडुरंग निष्कलंक, म्हणजे त्याचं पांढरं जे शरीर दिसून राहिलं पोट ते वर्त केलेलं आहे, असं त्यानं हुबेहूब वर्णन केलं आहे पक्षाचं. आलं का लक्षात? तर हे हुबेहूब वर्णन आहे. तर हे पक्षाचं झालं थोडंसं कठीण आहे. आणखी एक असं सोपं आहे, एखाद्या व्यक्तीचं, आपल्या घराच्या बाजूला शेजारी एखादा व्यक्ती आहे असं म्हणत राहते बा रोज, ते पण एक वाक्य आहे. वाक्य लिहा दुसरं. एक मिनिट थांबा, हे वाक्य लिहा पहिले. मातीत पसरले ते अतिरम्य पंख. मातीत पसरले ते अतिरम्य पंख, केले वरी उदर. केले वरी उदर, पांडुर निष्कलंक. पांडुर, हे पहा हा वेगळा शब्द दिला, पांडुर निष्कलंक. निष्कलंक, पांडुरंग नाही आहे तो, पांडुर निष्कलंक वेगळा. पांडुरंग वाटते ना, पांडुर नंतर निष्कलंक. तर पांडुर म्हणजे काय होते? पांडुर म्हणजे काय होते सांगा? काळा. अरे हा हा, पांडुर म्हणजे काय होते? काळा. आपल्याला वाटते पांढरा है ना. तुम्ही सांगा पांडुरंग आहे, पांडुरंग विठ्ठल कसा आहे? पांडुर या शब्दाचा अर्थ पांढरा नाही होत, दिसाले पांढरा वाटते तो शब्द आहे ना, पण त्याचा अर्थ काळा होते. केले उदर पांडुर निष्कलंक. लिहिलं का वाक्य? दुसरं वाक्य पहा. चिमुकली पगडी झडके शिरी. चिमुकली पगडी झडके शिरी. मग अर्थ सांगतो, तू पहिले वाक्य लिहून घ्या. काय झडके शिरी? शिरी म्हणजे डोक्यावर पगडी. हां. चिमुकली तलवार धरे करी. चिमुकली तलवार धरे करी. करी म्हणजे हात, हातात धरे बा. धरे करी, करी कर म्हणजे हात, धरे करी. चिमुकली चढवी वर चोडना. चिमुकली चढवी वर चोडना. चिमुकली चढवी वर चोडना. चिमुकली सरदार निघेरना. चिमुकली सरदार निघेरना. कोण घ्या, दिसूनच तर राहिलं वर्णन. डोक्यावर शिरी म्हणजे डोक्यावर पगडी शोभून राहिली, हातात तलवार घेऊन आहे, चोडना खोसते ना एखादा व्यक्ती असा. एखादी बाई कशी पदर गिदर खोसून भांडायला निघते, बस तसं चोडना सांगितलं तिनं. आणि
रणा म्हणजे युद्धावर निघत आहे अशी कंडिशन तिची पूर्ण सांगितली. कशी कशी निघाली बा, हे पूर्ण हुबेहूब वर्णन केलं नाही काय. मग हुबेहूब वर्णन केलं तर काय असते रे बा, स्वभावोक्ती. सोपा होता ना. चला नंतरचा अलंकार आहे अन्योक्ती. अन्योक्ती म्हणजे काय, टॉन्टिंग करणं, एखाद्याला उद्देशून बोलणे म्हणजेच अन्योक्ती अलंकार है ना. टॉन्टिंग, टुंग टुंग, तर टॉन्ट करतो ना आपण एकामेकाले. गजे जसं लेखी बोले सुनी लागे अशा टाईपचं. हां, तर आपण बोलतो एखाद्या लागते कोणाले, तर बस तेच होय ते अन्योक्ती अलंकार. बरं, मग फॅमिलीमध्ये जशी फॅमिली असते, एकत्र फॅमिली, त्याच्यात मोठं सांभाळून बोलावं लागते आहे की नाही. नाही याला बोललं त्याला लागते. बरं, हा अलंकार सोपा आहे. अन्योक्ती म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला उद्देशून बोलणं. आपण जर म्हटलं कोणाला सांगू राहिला तू, कोणाला ज्ञान देऊन राहिला. आता समजा एखादा व्यक्ती, आता भुजाडे हा भुजाडे हा कार्तिकले ज्ञान देऊन राहिला भाऊ. आता ज्ञान देऊन राहिला कार्तिकले, मी आलो तिकडून, मी पहिलेच याला दोन बोलत राहतो नेहमीच. मग याला का मी काय का म्हणा, कोणाला सांगू राहिला बा तू, कोणासोबत भगवद्गीता वाचू राहिला, बोलून कोणाला ॲक्च्युअलमध्ये याला किती सांगायला समजत नाही बा असं. पण त्याले बोलू राहिलं याले उद्देशून बोलणे म्हणजेच अन्योक्ती अलंकार. समजलं काय. इथे वाक्य आहे, येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे करशी तू अनेक, रंगावून म्हणतील तुझला का कर. म्हणजे हे वाक्य आहे की बा तू इथं जे तू भाषण करू राहिला, हे सगळे लोक बहिरे आहे, हे काही ऐकत नाही. हे फक्त तुले इथं आले आता आज रंगावून तुले कावळा म्हणणारे लोक आहे. तू जर सावळा असेल तर तुला कावळा म्हणणारे लोक आहे. आलं का लक्षात. म्हणजे इथं समस्त बहिरे बसतात लोक, म्हणजे मी सांगून राहिलो त्या लोकायले, अरे हे लोक काही कामाचे नाही आहे. आता आपल्या क्लासमध्ये एखादा व्यक्ती आला, पण बम सांगू राहिलो तुम्हाला ज्ञान, सकाळी 6 उठायचं, मेडिटेशन करायचं दिलं तुम्हाला ज्ञान दिलं एक वेळा, तर बम सांगू राहिला. आणि बस मी काय म्हणाल, कोणाला सांगू राहिला बा तू कोणाला सांगून राहिला, बस कोणाला सांगू राहिला म्हणजे तुम्हाला उद्देशून बोललाय मी, टॉन्ट दिलाय, बस टॉन्ट दिला. अन्योक्ती अलंकार लिहा तिथं व्याख्या. दुसऱ्याला उद्देशून केलेले बोलणे, दुसऱ्याला उद्देशून केलेले बोलणे म्हणजेच अन्योक्ती अलंकार. बर, लिहा वाक्य. पहिलं लिहिलं का रे, व्याख्या लिहिली ना. लिहा वाक्य. येथे समस्त बहिरे बसतात लोक, येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे मधुर तू करशी अनेक, का भाषणे मधुर तू करशी अनेक.